माझं नाव किरण लोकरे. मी पुणे विभागीय वन हक्क समितीचा सदस्य. 28 जून 2022 या तारखेला महाराष्ट्र शासनाचा जो ऊर्जा विभाग आहे त्यांनी या कंपनीसोबत हा प्रकल्प राबवण्यासाठीचा सामंजस्य करार त्या ठिकाणी केला. तहसीलदारांनी 27 मार्च 2023ला आजनावळे आणि घाटघरच्या ग्रामपंचायतींना पत्र काढलं की असा सर्वे करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सहकार्य करा. आणि तिथून पुढे ती गोष्ट उजेडात आली की अशा प्रकारे काहीतरी एक प्रोजेक्ट आलाय आणि मग तिथून पुढे ग्रामस्थांना ते कळालं. नमस्कार. माळशेज घाट भोरांडे हा जो प्रकल्प होत आहे अदानीच्या मार्फत, तर त्या संदर्भात आता सध्या लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरले आहेत. या ठिकाणी आजनावळे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जो प्रकल्प होतोय आडोशी या ठिकाणी, तर तेथील लोकांना या संदर्भात काही माहिती उपलब्ध नाही आहे. तर आपल्या ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही आज पुणे जिल्हा वन हक्क समितीचे सदस्य डॉक्टर किरण लोकरे साहेब हे आज आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपण ही माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः आपला परिचय द्या. माझं नाव किरण लोकरे. मी पुणे विभागीय वन हक्क समितीचा सदस्य आहे. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यात जी सडेपाठार संवर्धन समिती आहे तिचा सदस्य आहे आणि तांबेगावामध्ये जो ग्रामकोश आहे त्या ग्रामकोश समितीचाही मी अध्यक्ष आहे. आणि मागच्या साधारण एक 12-15 वर्षापासून साधारणपणे शेती असेल, पाणी असेल, पर्यावरण असेल या प्रश्नावरती वेगवेगळे अभ्यास करणं आणि संशोधन करणं असं माझं कामाचं स्वरूप राहिलेलं आहे. तर आता जो प्रोजेक्ट होतोय नाणेघाट आडोशी आजनावळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये, तर त्या प्रोजेक्ट बद्दल थोडक्यात माहिती आपण सांगा. नक्कीच. खरं तर जसं तुम्हाला माहिती आहे की आता 21 ऑगस्टला या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं या ठिकाणी या प्रकल्पाची जनसुनवाई लावलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या आदिवासी भागामधील गावांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे की नेमकं हे अदानीचं जो प्रकल्प आहे तो नेमका काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्या दृष्टीनं ही माहिती आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे. ह्याची सुरुवात जर कधी झाली असं जर सांगायचं झालं तर साधारणपणे ही जी अदानी ग्रीन एनर्जी कंपनी आहे, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, तर या कंपनीनं आपला प्रस्ताव जो आहे महाराष्ट्र शासनाला हा 17 फेब्रुवारी 2022ला पहिल्यांदा हा प्रस्ताव ऊर्जा विभागाला दिला आणि त्यानंतर ती प्रक्रिया त्या ठिकाणी पुढे सुरू झाली. साधारणपणे 28 जून 2022 या तारखेला महाराष्ट्र शासनाचा जो ऊर्जा विभाग आहे त्यांनी या कंपनीसोबत हा प्रकल्प राबवण्यासाठीचा सामंजस्य करार त्या ठिकाणी केला आणि मग त्यानंतर सामंजस्य करारानुसार त्यांनी एक प्रक्रिया पुढं चालू केलेली आहे. आता हा जो प्रकल्प आहे हा साधारणपणे 1500 मेगावॅटचा प्रकल्प आहे आणि पंप स्टोरेज प्रकल्प म्हणजे काय, साधारणपणे आपण ते थोडंसं आधी समजून घेऊ. पंप स्टोरेज प्रकल्पामध्ये हा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये डोंगराच्या उंचावरच्या भागावरती एक धरण बांधलं जातं आणि खालच्या भागात एक धरण बांधलं जातं आणि ते दोन्ही धरणं ही पाईपलाईनने जोडली जातात. 2 पाईपलाईन असतात. त्याच्यामध्ये एक खाली पाणी सोडण्यासाठी एक पाईपलाईन असते आणि खालचं पाणी वर उचलण्यासाठी एक पाईपलाईन असते. तर आपल्या या केसमध्ये आपल्या पंप स्टोरेजमध्ये वरचं जे पंप स्टोरेज आहे ते आपल्या आजनावळे गावातील आडोशी या ठिकाणी ते पंप स्टोरेज त्या ठिकाणी त्यांनी नियोजित केलेलं आहे आणि दुसरं भोरांडे गावात खाली पायथ्याला म्हणजे नाणेघाटाच्या पायथ्याला दुसरं पंप स्टोरेज त्यांनी त्या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. आणि ज्यावेळेस म्हणजे ह्याच्या मागची कन्सेप्ट अशी आहे की साधारणपणे आपल्याला विजेची मागणी जर बघितली तर विजेच्या मागणीच्या अनुषंगानं पीक आवर्स ज्याला म्हणतात की ज्यावेळेस विजेची मागणी सगळ्यात जास्त असते तो काल म्हणजे संध्याकाळी साधारणपणे 6 नंतर साधारण एक 10-11 वाजेपर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणात वीज लागते, कारण सगळ्या घरात लाईट लागते आणि सगळीकडेच म्हणजे एकंदरीत त्या वेळेमध्ये विजेची मागणी जास्त असते. त्या विजेच्या मागणीच्या काळामध्ये वीज पुरवठा करता यावा यासाठी त्या वेळेमध्ये ते पाणी खाली पंप स्टोरेजमध्ये सोडून ते टर्बाईन फिरवून त्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते आणि ती वीज पुरवठा करण्यासाठी अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. परंतु अशा प्रकारची जी एकंदरीत जर तुम्ही महाराष्ट्रभर जर त्याची व्याप्ती जर बघितली
तर आत्तापर्यंत 50च्या वर पंप स्टोरेज ही प्रस्तावित झालेली आहेत. आणि जर एकंदरीत भारताची जी काही विजेची गरज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त प्रमाणात ही पंप स्टोरेजेस या ठिकाणी शासनानं आणलेली आहेत. ज्याची खरोखर किती गरज आहे हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारची पंप स्टोरेज आणून अशा प्रकारे मोठमोठ्या कंपन्यांच्या घशामध्ये अशा मोठ्या प्रमाणात जमिनी आणि पर्यावरण एकंदरीत जो निसर्ग संपन्न भाग आहे हा घालणं हे चुकीचं आहे. आपण सांगितलं होतं की 2019 2022ला सुरू झाला. 2022 त्याचं सर्वेक्षण वगैरे कधी झालं काही? तुम्ही जर बघितलं तर आपण थोडंसं ह्याच्या सामंजस्य कराराच्या गोष्टी बघू. नाही, सुरुवात नक्की किती कोणत्या साली झाली? 2022ला 28 जूनला त्यांचा सामंजस्य करार ऊर्जा विभागासोबत झाला. त्यानंतर कंपनीनं पहिलं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं. साधारण 15 ऑक्टोबर 2022ला त्यांनी पहिलं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं की अशा प्रकारचा आम्हाला प्रकल्प राबवायचा आहे, आम्हाला सर्वेसाठी DPR तयार करण्यासाठी तुम्ही परमिशन द्या. त्यानंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दुसरं पत्र 8 डिसेंबर 2022ला त्या ठिकाणी लिहिलं की बाबा आम्हाला उशीर होते, आम्हाला हा DPR तयार करण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी दिलेला आहे आणि वेळेत जर DPR पूर्ण करायचा असेल तर आम्हाला तुम्ही हे लवकरात लवकर परवानगी द्या. पण मला वाटतं तो एक आत्तापर्यंत जेवढी मला माहिती आहे आत्तापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना परवानगी दिल्याचं मी ऐकलेलं नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी तहसीलदारांना पत्र लिहिलं. 18 मार्च 2023ला त्यांनी जुन्नरच्या तहसीलदारांना पत्र लिहिलं की आम्हाला असं काम करायचं आहे आणि तुम्ही या संदर्भात परवानगी द्या. तहसीलदारांनी 27 मार्च 2023ला आजनावळे आणि घाटघरच्या ग्रामपंचायतींना पत्र काढलं की असा सर्वे करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सहकार्य करा. आणि तिथून पुढं ती गोष्ट उजेडात आली की अशा प्रकारे काहीतरी एक प्रोजेक्ट आलाय आणि मग तिथून पुढं ग्रामस्थांना ते कळालं. ग्रामपंचायतीला पत्र आल्यानंतर मग त्यांनी या ठिकाणी ज्या स्थानिक संघटना आहे, मग किसान सभा असेल किंवा आमच्यासारखे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टीचं थोडंसं काय प्रकार आहे त्याचा थोडासा अभ्यास करून त्या ठिकाणी आपण तात्काळ त्यांना ग्रामसभा घ्यायला लावल्या. ग्रामसभेनं त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पत्र दिली की बाबा अशा प्रकारचं ग्रामसभेला विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारचं हे करू नये. हा एक क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्र आहे, पेसाचं क्षेत्र आहे. इथं जे काही सामान्य कायदे आहेत ते थेटपणे लागू होत नाहीत. अशा प्रकारे जर तुम्ही सगळे कायदे डावलून जर अशा प्रकारे राबवत असाल तर तो पेसा कायद्याचं उल्लंघन आहे. अशा प्रकारचं रितसर पत्र संघटनांनी, स्थानिक ग्रामपंचायतींनी, ग्रामसभांनी आणि मीही स्वतः राज्यपालांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पत्र दिलं होतं. म्हणजे कंपनीमार्फत स्थानिकांना किंवा स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांनी कार्यक्रम सुरू केला होता. हो, खरं पाहिलं तर एखादा प्रकल्प येत असताना पेसा कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की कुठलाही प्रकल्प असेल आणि तो जमीन भूसंपादन किंवा कुठलाही विकास प्रकल्प असेल तर ग्रामसभेला त्याची कल्पना असली पाहिजे. हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची कुठलीही कल्पना त्या ठिकाणी ग्रामस्थांना देण्यात आली नाही. कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा शासनाचे प्रतिनिधी असतील ह्यांनी ग्रामसभेत येऊन अशा प्रकारची कुठलीही माहिती ग्रामस्थांना दिलेली नाही. आणि त्यामुळे डायरेक्ट सर्वेक्षणासाठी ज्यावेळेस तहसीलदारांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस पत्र दिलं त्यावेळेस ग्रामस्थांनी त्याच्यावर हरकत घेतली आणि अशा प्रकारे तुम्ही कुठलंही काम आमच्या भागात करू नये असं सांगितलं. आता प्रश्न याच्यामध्ये निर्माण झालेला आहे की सामंजस्य करार झाला आहे तुमचा ऊर्जा विभागासोबत. जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला ह्या सगळ्या, कारण हे अनुसूचित क्षेत्र असल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते, भूसंपादनाचा विषय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी परमिशन दिली आहे का, तहसीलदारांनी परवानगी दिली आहे का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. लोकांना त्याच्याबद्दल मला वाटतं महसूल विभागानं त्या ठिकाणी स्पष्टता दिली पाहिजे की ह्या प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन आहे किंवा नाही. हा प्रश्न मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे आणि महसूल विभागाने याचं उत्तर दिलं पाहिजे.